हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांचं. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज माझ्या सकाळची सुरुवात झालेली आहे नाश्त्यापासून. तर मी आज बनवत आहे मटकीची उसळ. त्यासाठी मस्त मी कांदा आणि टमाटा कापून घेतला आणि आता छान मस्त असा मी थोडाफार होऊ देणार आहे आणि त्यानंतर मी त्यात मोहरी टाकून घेणार आहे. छान मस्त असं फिरवून घेणार आहे. आणि त्यात थोडीशी हळद, मीठ आणि तिखट टाकून देणार आहे. आणि छान मस्त आता पहिले मी फिरून घेणार आहे आणि थोडंफार ते टमाटे आणि कांदा होऊ देणार आहे. आणखी नंतर तिखट टाकणार आहे, नाहीतर लगेच तिखट टाकलं तर जळून जाईल. तर मी आता तिखट टाकून घेणार आहे त्याच्यात. आणि तिखट टाकल्यानंतर मस्त छान प्रकारे असं फिरवून घेणार आहे. मला तरी मटकीची उसळ आवडत नाही, माझ्या मिस्टरांसाठीच बनवत आहे मी. त्या दिवशी बाजारातून 10 रुपयाची विकत घेतली होती ती आहे ही. आता त्यात मी धुवून मस्त अशी मटकी टाकून घेणार आहे. आणि छान मस्त असं मटकी टाकल्यानंतर मी मस्त फिरवून घेणार आहे. आणि फिरवल्यानंतर त्यात मी थोडंसं पाणी टाकून देणार आहे. पाणी टाकून घेतल्यानंतर आता थोडा वेळ छान मस्त आता मी मटकी शिजू देणार आहे. आणि त्यात थोडाफार मी आता कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर मी काढून घेतला, धुवून घेतला आणि कापून मी त्यात टाकून देणार आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर आता मी पटकन अशी कणिक मळून घेणार आहे आणि पोळ्या करणार आहे. तोपर्यंत कमी स्पीडवर ही मटकी होऊ देणार आहे. तोपर्यंत माझी मटकी होते, तोपर्यंत माझी कणिक मळून घेणं होते आणि लगेच मी नंतर पटकन पोळ्या टाकून घेणार आहे. यांच्या पुरते मी सध्याच्या 2च पोळ्या करून घेणार आहे. बाकीच्या पोळ्या मी नंतर करणार आहे. तर 2 पोळ्या झाल्यानंतर मी माझे बाकीचे कामं आवरून घेणार आहे. नळ पण आलेले आहेत, पाणी भरून झालेलं आहे तसं, पण बाहेरचं अंगण आहे ते स्वच्छ करायचं आहे. तर त्या 2 पोळ्या टाकून त्यांना मी मटकी आणि पोळी देऊन दिली आणि बाहेर आल्यानंतर मी माझं अंगण असं मस्त स्वच्छता पाण्याने धुवून घेणार आहे. नळ आल्यानंतर मी बाहेरच्याच पाण्याने हे अंगण स्वच्छ धुवून घेते. पाहू शकता तुम्ही मस्त असं मी पूर्ण जे माझं अंगण आहे ते असं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं. झाडांना पण पाणी टाकून दिलं आहे थोडंसं. आता माझं पूर्ण असं अंगण धुवून तर झालेलं आहे, पण आता मला घरातील काही जे बरेच कामं राहिलेले आहेत ते पण आटपून घ्यायचे आहे. तर मी आता पहिले तर किचन ओट्यावर पाहू शकता तुम्ही एवढा सारा पसारा झाला आहे, तो सर्व आवरायचा आहे आणि भांडे पण घासायचे आहेत. आणि माझा पूर्ण पसारा मी असा आवरून घेतलेला आहे आणि आता मी नंतर देवपूजा करून घेणार आहे. छान मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. मी आमच्या गुलाबाच्या झाडाला लागलेले ते फुलं होते, ते फुल मी इथं एक शिवजीला वाहिलेलं आहे आणि एक बाहेर अशी पिंड आहे, तिची पण पूजा करून घेतली. तर मी तिला पण त्यातलं एक फूल वाहून टाकलेलं आहे. म्हटलं झाडाला सुकल्यापेक्षा देवाला वाहून घेऊ. आणि नंतर मी करून घेतल्या पोळ्या आणि आज मी बनवत आहे कवड्याची भाजी. तर छान मस्त अशी माझी कवड्याची भाजी झालेली आहे आणि थोडंफार दही होतं, तर मी त्याची कढी पण करून घेणार आहे. त्यात मी थोडंसं बेसन टाकून घेतलं आणि आता मी कढी करणार आहे. तर त्याच्यात मी कढईत तेल, मोहरी, हिरव्या मिरच्याचा जो ठेचा होता तो टाकून घेतलेला आहे आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून त्यात मी ते टाकून देणार आहे. खूप दिवसाचा माझा असा विचार चालू होता कढी करायचा, पण तो राहून गेला होता. तर आज म्हटलं थोडंफार दही होतं आणि ते थोडंसं आंबट पण झालं होतं, म्हणून म्हटलं चला आज कढीच करून टाकूया. तर छान मस्त अशी माझी कढी आज मी केलेली आहे.
तर मी त्यात आणखीन थोडंफार पण टाकणार आहे. छान मस्त आता माझी कढी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, त्यात मी थोडीफार कोथिंबीर पण टाकून घेतली. आणि आता माझा पटकन असा स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच मस्त जेवण करणार आहे. मला खूप वेळची भूक लागली होती. तर चला, असा माझा आजचा बेत होता. पाहू शकता तुम्ही, कोवळं, कढी आणि पोळी. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नव्या एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.